हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला लक्षात आलं असेल की आजचा आपला व्हिडिओ आहे किचनचं जे आम्ही काम केलं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगत असते की आम्ही किचनचं काम केलं कारण इतका आनंद झालेला आहे. खूप वर्षांपासूनचं माझं स्वप्न होतं की आपलं मस्त मॉड्युलर किचन असावं आणि आता तर ते आम्ही पूर्ण पण केलेलं आहे. तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं. तर आता मी इथे पूर्ण ट्रॉलीज अशा एका कापडाने पुसून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी या ट्रॉलीजमध्ये अँटी स्किड एक शीट येतं किचनच्या ट्रॉलीसाठी, तर ते ऑर्डर केलेलं होतं. जर कोणाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग करून देईल. मी आता इथे ज्याप्रमाणे दाखवते त्याची एक साईड प्लेन आहे आणि एका साईडला डायमंड शेपमध्ये त्याला थोडंसं रफपणा आहे. तर आता इथे मी पूर्ण ते ट्रॉलीजच्या मापामध्ये ते कट करते आणि व्यवस्थित ते ट्रॉलीजला लावून घेते. ॲक्च्युली ते स्टँडर्ड साईजमध्येच येतं मे बी, त्यामुळे ते ट्रॉलीजला परफेक्ट बसून गेलं. जास्त मेहनत करायची गरज लागलीच नाही. आता आपल्या जेवढ्या पण ट्रॉलीज आहेत त्याच्यामध्ये आपण हळूहळू सगळं सामान लावून घेतलं आहे. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड असते ते काम आपण किती मनापासून करत असतो ना. चला असं, आता इथे माझं सगळं ट्रॉलीचं सामान तर लावून झालेलं आहे. एक स्टिकर पण मी ऑर्डर केलं होतं. जेव्हा आमचं किचनचं काम करायचं ठरलं त्याच वेळी मी किचनला जे काही सामान मला गरजेचं आहे ते ऑर्डर करून ठेवलं होतं. आणि जो तुम्ही लास्ट व्हिडिओ पाहिला माझा बरण्या मेकओव्हरचा, तर ते कामसुद्धा मी तेव्हाच करायला घेतलं होतं, जेणेकरून लगेच जेव्हा आपलं किचन रेडी होईल तेव्हा पटकन ते आपल्याला ऑर्गनाईज करता येईल यासाठी. तर बघा आता इथे माझं स्टिकरसुद्धा लावून झालेलं आहे. स्टिकर लावण्यासाठी मला माझ्या मिस्टरांची मदत घ्यावी लागली, कारण ते स्टिकर एवढं मोठं होतं ना, तर ते मला एकटीला लावता येणं शक्यच नव्हतं. आणि नेहमी स्टिकरचं जे पण काम असतं तर ते लावण्यासाठी ते मला मदत करतात. तुम्ही पण बघा, एखादं स्टिकर जर चिटकवायचं असेल तर त्याला नेहमी आपण एकटंच जेव्हा करत असतो तर तेव्हा नेहमी बबल त्याला येतं आणि मग ते दिसायला चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळे बेटर की आपण कोणाची तरी हेल्प घेऊन ते करावं. आणि हातासरशी मी मसाल्याचा डब्बा देखील इथे भरायला सुरुवात केली, कारण मग एकदा ते विसरून गेलं की मग वेळच्या वेळी आपल्याला हाताला काहीच मिळत नाही आणि मग स्वयंपाक करण्यासाठी खूप गडबड होते. यानंतर जो एक्स्ट्रा किचन ओटा मी वाढवून घेतलेला आहे तिथे मी सगळे डबे व्यवस्थित लावून घेतले आणि मग दुसऱ्या दिवशी जे क्रॉकरीचं सामान होतं ते सगळं व्यवस्थित लावून घेतलं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया अजून एक अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.